आमदार रोहित पवार सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। दादा, महायुतीतील मंत्र्यांची धुसफूस आता चव्हाट्यावरती आलेली आहे। मंत्री संजय सिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना एक खरमरीत पत्र लिहिले। हे बघा, या सर्व नेत्यांमध्ये एकामेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाईम जातो। तुम्ही जर बघितलं तर शिरसाट नेहमी म्हणतात माझ्या खात्याला पैसा नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे व्हिडिओ ते सुद्धा व्यक्तिगत घराच्या आतले व्हिडिओ पैशाच्या बॅगेसकट आपल्या सर्वांना बघायला मिळतात। आता भाजपचं झालं आहे असं की इलेक्शन लढत असताना 2024चं जेव्हा लोकसभेचा निकाल लागला, भाजप घाबरलं होतं, अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदेसाहेबांचा गट घाबरला होता, आणि मग भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सत्तेत यावंच लागेल, कारण का मुंबई ही महत्त्वाची, मुंबई या देशाची राजधानी आहे, आणि महाराष्ट्राकडे सगळ्यात जास्त निधी हा केंद्र सरकारला जातो। आणि मग ह्या दोन पक्षाचा वापर केला, सत्ता आली। आता सत्ता आल्यानंतर वापरून फेकून कसं आपण काही वस्तू देतो, तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला, अजितदादांच्या पक्षाला भाजप वापरून आता फेकून देते। म्हणून अंतर्गत कलह हा आता आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे। आणि सर्व मंत्री आपण जर बघितले, त्यांचे कारनामे बघितलेत, सगळ्या मंत्र्यांना असं वाटतं की आज आपल्याला काढतायत का उद्या, त्यामुळे जेवढं घर भरून घेता येईल, जेवढे पैसे खाता येईल, जेवढं करप्शन करता येईल, हे सर्व मंत्री फक्त करप्शनच्या नादी तिथं लागलेले आहेत। आणि त्याच्यात अधिकचं म्हणजे गरीब शेतकरी आत्महत्या करतोय, तिथं जे मुंडे कुटुंब आहे, आपल्या घरातल्या लोकांना न्याय मिळावासाठी प्रयत्न करतात, देशमुख कुटुंबीय असतील, सूर्यवंशी कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला हे लोक काय करतायत, एकामेकांची जिरवण्यामध्ये, कुडगुड्या करण्यामध्ये वेळ व्यस्त करतात। त्यामुळे दुर्दैव असं या तिन्ही पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे नुकसान कोणाचं होत असेल तर आपल्या या महाराष्ट्रातल्या लोकांचं होत आहे। आज अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं की धनंजय मुंडे जर कराड प्रकरणामध्ये संबंध नसला तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार आहे। कसं बघताय प्रकरणाकडे? हे बघा, त्याच्यामध्ये आता आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार आहे। कराड प्रकरणाचा विषय हा अजून काही पुढे आलेला नाही। विषय आता जो कोर्टामध्ये होता तो धनंजय मुंडे जेव्हा मंत्री होते त्यांच्या विभागामध्ये जो भ्रष्टाचार तिथं झाला होता त्या बाबतीतला कुठला तरी मुद्दा पुढे आलेला आहे। अजून वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेचं नातं आणि मैत्री हे अनेक वर्षांपासून आहे, हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। आणि वाल्मिक कराडचा विषय अजून संपलेला नाही, कारण का संतोष देशमुखला तिथं न्याय मिळालेला नाही। त्याच्याचबरोबर महादेव मुंडेचं प्रकरण आता पुढे येत आहे। त्यामुळे अजितदादा फक्त एका कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीत बोलले असले तरी हे दोन महत्त्वाची प्रकरणं ज्याच्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ते अजून संपलेलं नाही। त्यामुळे घाई गडबडीने अजितदादांनी चुकून का होईना तिथं स्टेटमेंट दिलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। अजित पवार यांनी आणखी एक वक्तव्य केलं की रोहित पवार फक्त आरोप करतायत, त्यांनी पुरावे द्यावेत। आता दौंडला जे प्रकरण झालं, पुरावा दिला, कोकाटे जे तुमचे मंत्री आहेत, जे महाकारनामा केला, जे काय अधिवेशनामध्ये पत्ते खेळले का रंबी खेळले, याचा पुरावा तिथं मी दिला। त्याच्याचबरोबर आता खनिज म्हणजे वाई तालुक्यामध्ये तिथं जे खनिजचं चाललेलं आहे, तिथं शेतकरी बिचारे आहेत, ते पुरावे तिथं दिलेले आहेत। MSRDCचा भ्रष्टाचार दिलेला आहे, MSRDCचा भ्रष्टाचार त्याचा पुरावा दिलेला आहे, त्याची त्या ठिकाणी आता प्रकरण सुरू आहे। मी जो भ्रष्टाचार बनत होतो, ॲम्ब्युलन्स भ्रष्टाचार 6000 कोटीचा, हा आता खरा ठरत आहे। जो साळुंके आहे, जो शिंदे साहेबांच्या जवळचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी 6000 कोटीचा या सरकारी ॲम्ब्युलन्समध्ये भ्रष्टाचार केला, हे मी आधीपासून म्हणत होतो, ते आता सिद्ध झालं। झारखंडमध्ये या साळुंकेला आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे अजितदादा मला एवढंच सांगायचं आहे, तुमचे नेते कदाचित आणि कार्यकर्ते मोघम बोलत असले तरी मी तुमच्या घरातला आहे। आपली शिकवण अशी की खरं बोलायचं आणि ठोकून बोलायचं, तेच काम मी करत आहे। अजितदादा पण तसंच बोलतात, मी तसंच बोलतो, मी कधी बिना पुराव्या काही बोलत नसतो। अजितदादांना माझी एक सांगणं आहे की आपली शिकवण आहे की रेटून बोलायचं पण खरं बोलायचं, ही आपल्या घराची शिकवण आहे, तेच मी अजितदादांना सांगतो। अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहित पवार यांच्याकडून पाहायला मिळते। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।